अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत. या महिन्यात ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत तिथी येते. या दिवशी सकाळी स्नान करून देवाला तीळ व तांदूळ वाहिले जातात. सौभाग्यवती स्त्रिया ब्राह्मणांना सुगड दान देतात. मकर संक्रांतीच्या सुमारास येणाऱ्या वेगवेगळ्या धान्यांचा, शेतातील उत्पादनांचा म्हणजेच गहू, उसाचे तुकडे, हळकुंड, कापूस, बोरे, गाजर, मटार यांचा समावेश सुगडात असतो. लग्न झाल्यावर पहिल्या संक्रांतीला लेकीकडे सण घेऊन जातात. नववधूला हलव्याचे दागिने घालतात. जावयाला हलव्याचा हार घालून भेटवस्तू आहेर म्हणून दिल्या जातात. जेव्हा वयास गुळाची पोळी करतात. दिवस थंडीचे असल्यामुळे गुळाची पोळी व त्याबरोबर भरपूर साजूक तूप खाल्ल्याने अंगात उष्णता निर्माण होऊन थंडीचा त्रास होत नाही. संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करून येणाऱ्या सुवासिनींना तिळगुळ देऊन एखादा जिन्नस लुटला जातो, म्हणजेच भेट म्हणून दिला जातो. तिळगुळ मोठ्यानी लहानांना द्यावयाचा असतो. तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असेही म्हटले जाते. तिळाच्या अंगी असलेली स्निग्धता स्नेहरूपाने आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण व्हावी अशी या मागची भावना असते. या सणामध्ये तिळाला विशेष महत्व आहे. हे हळदी कुंकू रथसप्तमी पर्यंत म्हणजेच माघ शुद्ध सप्तमी पर्यंत करता येते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचे विशेष महत्व आहे. सूर्याच्या किरणांमध्ये दुधातील खीर गायीच्या शेणांवर अंगणात शिजवून त्याचा नैवेद्य श्री सूर्यनारायणाला दाखवून दुपारी खिरीचे भोजन करतात. तर असा आहे हा मकर संक्रांतीचा सण. श्री स्वामी समर्थ.